मला सांगा, अशा पद्धतीने अंडा करी तुम्ही केली आहे? नाही केली असेल तर आजची ही माझी रेसिपी बघून नक्की कराल आणि हो, सोबत एक पोळी जास्तच खाल. आता अंडा व्हेज आहे की नॉनव्हेज आहे हा प्रश्न तर आहेच. मला तुम्ही कमेंट करून सांगा की अंडा व्हेज आहे की नॉनव्हेज. चला तर आज एग करीच करून घेऊ, जी व्हेजिटेरियन लोक पण खाऊ शकतील आणि नॉन व्हेजिटेरियन लोक पण खाऊ शकतील. ही जी अंडा करी आहे ती मी अगदी ढाबा स्टाईल करणार आहे. म्हणजे हॉटेलमध्ये किंवा ढाबामध्ये मस्त गावरान पद्धतीने अंडा करी करतात ना, त्या पद्धतीने, किंवा तुम्ही याला अंडा मसाला पण म्हणू शकता. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या या मस्त चमचमीत अंडा करी किंवा अंडा मसाल्याला सुरुवात करूया. आता अंडा करी करायची आहे तर आपल्याला लागणार आहे अंडे. तर इथे मी 6 अंडे उकळून घेतलेले आहे आणि थोड्या भाज्या आहे, ते मी करताना सांगेलच. तर इथे हे उकळून घेतलेले अंडे यांना आपल्याला सगळ्यात आधी थोडासा कट मारून घ्यायचा आहे. खूप आतपर्यंत नाही मारायचा, फक्त वरतीच थोडासा मारून घ्यायचा, म्हणजे यामध्ये छान मसाले घुसतील आणि रस्सा किंवा करी जी आहे आपली ती पण यामध्ये जाईल आणि या अंड्याला मस्त छान एक टेस्ट येईल. आता बाजूला मी एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहे. अंडे फ्राय करताना काळजी घ्यायची, हे अंडे जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा कधी ते उडू शकतात आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो, म्हणजे कधी ते तेलामध्ये फुटू पण शकतात. म्हणून काय करायचं, एकतर असं हलवत राहायचं आणि थोडंसं लांब उभं राहायचं, आणि किंवा यावरती तुम्ही थोडंसं झाकण पण ठेवू शकता, म्हणजे अंडे उडण्याची किंवा तेल उडण्याची पण शक्यता कमी होते. तर हे मीडियम गॅसवर मी 1-2 मिनटं छान फ्राय करून घेतले. आता यामध्ये आपण तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेऊ, म्हणजे या अंड्याला एक छान टेस्ट येईल. आणि हा जो मसाला आहे, तिखट मीठ एवढंच, बाकी अजून काही घालायची गरज नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे धणे जिरे पूड किंवा थोडा काळा मसाला पण घालू शकता, पण त्याची गरज नाही आहे. आपल्याला हे सगळं ग्रेव्हीमध्ये ऑलरेडी म्हणजे घालायचंच आहे. आता हे असंच आपण 1-2-3 मिनटं फ्राय करून घेऊ. हे बघा, मी इथे थोडंसं झाकून ठेवलं होतं. आता हे आपले अंडे छान चांगले फ्राय झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. आता याच तेलामध्ये मी परत 2 टेबलस्पून तेल घालून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. तर मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले, ते घालून घेतले आणि हे आपण थोडेसे फ्राय करून घेऊ, म्हणजे 1-2 मिनटं फ्राय करून घेऊ किंवा कांदा सॉफ्ट होतपर्यंत फ्राय करू, परतून घेऊ. हे कांदे फ्राय होतपर्यंत आपण बाजूला एक वाटण तयार करू. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो असे मोठे चिरून घेतले, ते घातलेले आहे. 2 मिरची घेतली आहे. त्यानंतर थोडासा आलं, म्हणजे अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात त्या घालू. याची टेस्ट छान येते, याचा फ्लेवर खूप छान येतो, स्ट्रॉंग असतो, म्हणून या मसाल्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत. आणि हे वाटण आता आपण बारीक करून घेऊ. हे बघा, या पद्धतीचं आपलं हे वाटण झालेलं आहे. अगदी छान मस्त प्लेन झालेलं आहे, मस्त पेस्ट छान झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा पण आपला छान फ्राय झालेला आहे, थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण हे वाटण घालून घेऊ. संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे. तर हे इतकं प्रमाण जे आहे 3 लोकांच्या भाजीसाठी पुरेसं आहे. आता हे वाटण छान परतवून घेऊ 1 मिनटं आणि त्यानंतर याला तेल सुटतपर्यंत आपण असंच परतवत राहू. गॅस आपल्याला कमी किंवा मीडियम ठेवायचा आहे. इथे झाकून देऊ थोडा वेळ. तुम्ही बघू शकता 1-2 मिनटं झाकून झाल्यानंतर मस्त इथे तेल सुटलेलं आहे. टोमॅटो आणि कांदा छान परतवून झालेला आहे. आता हे परत एकदा मिक्स करू आणि यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेऊ. यात 1/2 चमचा हळद, 2 चमचे तिखट घालून घेऊ. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे.
आज ही अंडा करी मी थोडीशी स्पायसी बनवणार आहे, त्यामुळे इथे मी 2 चमचे तिखट घातलेले आहे. 1 ते 1.5 चमचा तिखट तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतर इथे आपण 1 मोठा चमचा धणे जिरे पूड घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालू आणि हे सगळे मसाले तेलामध्ये 1 मिनिट परतवून घेऊ. आता याला आपण झाकून 1 मिनिट थोडीशी वाफ काढून घेऊ, म्हणजे हे सगळे मसाले पण छान फ्राय पण होईल आणि व्यवस्थित त्याला तेल पण सुटेल. तर तुम्ही बघू शकता असा आपला मसाला झालेला आहे आणि जळत पण नाही वाफ काढली की मसाले. तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ. कुठलीही करी करताना गरम पाणी घालायचं, म्हणजे त्या करीला तरी मस्त येते. तर इथे मी मिक्सरचं पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घालून घेतलं आणि थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला अंडा मसाला करायचा असेल तर तुम्ही अर्धी ते पाऊण वाटी पाणी घाला, पण जर तुम्हाला करी करायची असेल तर 1-1.5 वाटी पाणी घालू शकता. आता तुम्ही बघू शकता इतकी कन्सिस्टन्सी मला पाहिजे आहे. थोडंसं पाणी परत वाढवलं, म्हणजे मी 1.5 वाटी त्यावरती थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी मला या रश्याची पाहिजे होती. त्यानंतर याला छान उकळून घेतलं, थोडंसं झाकण लावून, आणि आता यामध्ये आपण हे जे फ्राय केलेले अंडे आहे ते घालून घेऊ. हे अंडे घालून आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. इथे झाकण लावून उकळायचं. इथे 3 ते 4 मिनिटं मी हे अंडे छान मस्त उकळून घेतले, या रशामध्ये शिजवून घेतले, या करीमध्ये शिजवून घेतले. या करीची सगळी टेस्ट या अंड्याला मस्त येते. आता यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला घालून घेऊ. तुम्ही तुमच्या ठेवणीतला कुठलाही गरम मसाला जो घरी बनवलेला असतो होममेड तो घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आपली ही अंडा करी तयार आहे. आता ही सर्व करू. वर इथे गार्निशिंगसाठी कांद्याच्या रिंग्स मी ठेवून दिल्या, थोडीशी कोथिंबीर छान यावरती घालून घेतली आणि आपली ही अंडा करी मस्त खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही याला चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता. अशी अंडा करी किंवा अंडा मसाला नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.